मी असतो तर फक्त माझ्या म्हणजे संग्राम खोपडे सोबत. तुम्हाला मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं तर तुम्ही काय कराल हा प्रश्न सामान्य माणसाला विचारला आणि आता वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, ऑर्गनायझेशन्स, ऍक्टिव्हिस्ट यांचं काय म्हणणं आहे ऐकूया. नमस्कार, मी प्राजक्ता महाजन आणि मी पुणे रिव्हर रिवायवलसाठी काम करते. आम्ही 70 एक संस्था आणि व्यक्ती अशा सगळ्यांचा एक समूह आहोत आणि आम्ही मुख्यतः पुण्याच्या नद्यांसाठी काम करतो. नद्यांचे हक्क, नद्या स्वच्छ, सुंदर, वाहत्या, नैसर्गिक असाव्यात, त्या जिवंत असाव्यात, तिथे कुठलंही एन्क्रोचमेंट नसावं, त्यात सगळे पक्षी, मासे आणि जैववैविध्य असावं, त्याच्या आजूबाजूला कडेला झाडझाडवर असावा, हे आमचं मुख्यतः काम आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की 1 महिन्यापूर्वी आम्ही पुण्यातल्या नद्यांसाठी आणि पूरग्रस्तांसाठी एक सायलेंट मार्च, मूक मोर्चा काढला होता आणि पडत्या पावसात शेकड्यांनी पुणेकर त्याच्यामध्ये सहभागी झाले. तर आम्ही या प्रकारचं काम करतो. मला जर मुख्यमंत्री बनवलं 24 तासासाठी, सीएम बनवलं, तर त्यामुळे मी अर्थातच नदी आणि पाण्यावर काम करेन. तुम्हाला माहिती आहे का की पुण्यामधलं जे सांडपाणी, मैला आणि सांडपाणी असतं, म्हणजे आपण जे बाथरूममध्ये, संडासमध्ये वापरतो ते, आणि इंडस्ट्रीयल वेस्ट जे आहे, रासायनिक कचरा, यातल्या फक्त 30% सांडपाण्यावर प्रक्रिया होते. आणि महाराष्ट्रामधलं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त 35% सांडपाण्यावर प्रक्रिया होते आणि बाकी सगळं पाणी हे तसंच्या तसंच नदीत सोडलं जातं. तेच पाणी आपल्यासाठी प्यायला, पुढे शेतीला, जनावरांना, असं आपण हे इतकं दूषित पाणी वापरतो. त्यामुळे मी जर सीएम झाले तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी एसटीपीज, पुष्कळ एसटीपीज अप्रूव्ह करीन. एसटीपीज म्हणजे सुएज ट्रीटमेंट प्लांट्स. आणि हे जे प्लांट्स आहेत ते नुसते अप्रूव्ह करणार नाहीत, तर ते लवकरात लवकर ऑपरेशनल होतील, म्हणजे कार्यान्वित होतील, असं मी बघीन. हे माझं अगदी पहिलं काम असेल. मोर ऑन दिस इन जस्ट अ बिट. मी संग्राम खोपडे. धुन बदल के तो देखो. तर आपल्या देशामध्ये भूजलाचा इतका मोठ्या प्रमाणावर उपसा होतो आणि त्याची पातळी इतकी खालावलेली आहे, म्हणजे ज्याला आपण ग्राउंड वॉटर डिप्लेशन म्हणतो. जगातल्या कुठल्याही देशामध्ये भूजलाची परिस्थिती इतकी वाईट नाहीये. त्यामुळं भूजल उपशावरती नियंत्रण आणणं आणि त्याच्यासाठी कडक कायदे आणि अंमलबजावणी करणं, आणि मला माहिती आहे की हे खरं म्हणजे केंद्र सरकारचं हे काम आहे. त्यामुळं एक मुख्यमंत्री या नात्याने मी केंद्र सरकारला कळवीन की तुम्ही लवकरात लवकर हे कडक कायदे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी एक फ्रेमवर्क तयार करा. हे मी दुसरं महत्वाचं करीन. भूजलाचं पुनर्भरण करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे मी सगळ्या शाळा, सरकारी शाळा, कॉलेजेस आणि सर्व सरकारी कचेऱ्या ज्या असतात, सगळी जी सरकारी कार्यालय आहेत, त्यांच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे मी सक्तीचं करेन की हे झालंच पाहिजे. मोर ऑन दिस इन जस्ट अ बिट. मी संग्राम खोपडे. धुन बदल के तो देखो. दुसरं म्हणजे वॉटर कंटॅमिनेशन आहे. आपण इतका सगळा कचरा जो आहे तो आपला पाण्यामध्ये जातो, नद्यांमध्ये जातो, ओढ्या नाल्यांमध्ये जातो, त्याखेरीज आपण जी जमिनीत घालतो, त्यामुळे सुद्धा आपलं जे भूजल आहे त्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि हे सगळं कंटॅमिनेटेड, दूषित पाणी आपण प्यायला घेतो आणि वापरायला घेतो. तर त्यामुळे कचऱ्याचं नीट व्यवस्थापन करणं हा एक माझा मोठा हे महत्वाचा असेल. आणि प्लास्टिक, त्याची विल्हेवाट तर नीट लावलीच पाहिजे, पण महत्वाचं म्हणजे प्लास्टिकचा वापरच कमी व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी सर्व रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स, सर्व सरकारी कार्यालय आणि सर्व ऑफिसेसमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांच्या पाण्याला बंदी घालीन. फिल्टर केलेलं स्वच्छ पाणी आपापल्या एम्प्लॉईजना आणि आपापल्या कस्टमर्स, ग्राहकांना देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर शुद्ध, स्वच्छ, फिल्टर्ड पाणी त्यांनी दिलं पाहिजे. प्लास्टिक बाटल्यांवर मी पूर्णपणे आणि बॉटल्ड वॉटरवर पूर्णपणे बंदी घालीन. त्याखेरीज आपण बघतो की सगळीकडे ठिकठिकाणी शहरामध्ये पाणी साठतं, वॉटर लॉगिंग आपण म्हणतो, आणि पूर येतो. याला कारण आपण खूप मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. तर जसं स्मार्ट सिटी योजना आली आहे तसं स्पंज सिटी योजना ही मी लगेचच कार्यान्वित करीन. स्पंज सिटीज म्हणजे सगळ्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये अशा हिरव्या जागा, पाणथळ जागा तयार करायची की ज्याच्यामध्ये पाणी शोषलं जातं स्पंजसारखं. शेकड्यांनी अशा जागा करायला लागतील. तर स्पंज सिटी ही योजना मी पुढे ढकली. आणि अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे नदीला तिची जागा देणं. नदी जी आहे ती फक्त नदीच्या प्रवाहात न वाहता तिच्या आजूबाजूला फ्लड प्लेन्स असतात, ज्याला आपण मराठीत पूर मैदान म्हणतो. तर तिथं ब्लू लाईन मध्ये कुठल्याही प्रकारची अविध बांधकाम असतील ती मी पटकन पाडून टाकेन. तिथं कुठलंही बांधकाम होऊ देणार नाही. आणि ती जी जागा आहे ती नदीची आहे, तिथे तिचं झाडझाडोरा, ज्याला रायपेरियन फॉरेस्ट म्हणतात, त्याचं संरक्षण व्हायला पाहिजे. त्यामुळे तिथे पुराचं पाणी पण जिरतं, पुराचा प्रश्न येत नाही. आणि कॉन्क्रिटायझेशन तिथे न केल्यामुळे आपण तापमान शहराचं हे मेंटेन करतो. आता आपण असं झालं की जिथे बघू तिथे कॉन्क्रीट ओतल्यामुळे आपली शहरं ही हीट आयलंड झालेली आहेत, म्हणजे उष्णतेची बेटं झालेली आहेत. तर त्यामुळे नदी किनारचे झाडं आणि तिथली जैवविविधता याचं रक्षण करणं हा सुद्धा मी एक महत्वाचं काम करीन. आणि मला संधी दिल्याबद्दल थँक्यू. थँक्स संग्राम. मी संग्राम खोपडे. धुन बदल के तो देखो.